तर मित्रांनो नमस्कार. वरच्या गोट्यातले सगळे कामं झालेत. हिऱ्या सकाळी दूध पिलेलं आहे, शेण वगैरे काढून झालेले. बैलांना सकाळी 5 वाजता मुरघास खाली टाकला होता, ज्याच्यातला त्यांनी एवढा ओरवला. सर्जन नसन ओरवला, सर्जन खाल्ला असन. होय, सर्जनी तर चिमणीपेक्षा जास्त ओरवला मुरघास. जाऊ देत ते सर्ज उठ. तर आता आम्ही जाणार आहेत काटमधल्या शेतात. आता नाश्ता वगैरे झाला, चहा पाणी. तर सर्जे उठ. आता सोयाबीन गोळा करायची ना आपल्याला. आणि मित्रांनो आजपासून आपल्याला रब्बीची मशागत चालू करायची, त्याच्यामुळे बैलांची मशागत चालू झाली आजपासून. शिंग मारतो काय? बैल खाऊन बसले ना, उठायचं नाव नाही. सरजे उठ, सरजे. चिमणे उठ, चिमणे चल. मी आता आलोय काटणातल्या शेतात. सरजे ये. तर इकडं आपल्याला सोयाबीन गोळा करायची सकाळ सकाळी. ही अशी चालू आहे आपली सोयाबीन व्हायची. गाडी भरून आली, ही दुसरी गाडी. आज जवळ व्हायचे ना, तर त्याच्यामुळे थोडीच गाडी भरतात. ह्याच्या अगोदर एक खेप केली, ही दुसरी खेप आहे. आणखीन एवढीच एक तिसरी खेप भरेल. आणि ते तिकडं आपलं बुचाड लागले तेवढं. तर आता आपण गाडी उलटी नाही करत, गाडीतून उचलून सोयाबीन तिकडे टाकायचे. एका सोयाबीनला आपला एकदा तरी हात लागतोय प्रत्येक झाडाला. इतक्या त्या सोयाबीनला शिवायचे. हा, प्रत्येक झाडाला तर काढतानाच हात लागतोय. एका झाडाला 3दा हात लागत असं आपला. परत मळताना मिशनमध्ये टाकायचं. तर मित्रांनो आता घरी आलोय, बैलांना वगैरे बांधले, त्यांना खायला टाकतो, आंघोळ वगैरे करायची. मग आपल्या हिऱ्याला खिलेरीला चरायला बांधायचे. मला जिकडं अवथानायचं ना, तर तिकडं चरायला बांधायचे आणि आपल्या सोयाबीन पण तिकडंच काढायची. हे आपले वरच्या गोट्यातले जे गुरं आहेत ना, तर त्यांचं शेण मी इथंच टाकलेलं आहे वरच्या गोट्यातच. आणि आपल्या शेतात तर ना कुठं पण जा, जिथं शेण पडलेलं असावं आणि ओल असावं तिथं गांडूळ येतातच. तुम्हाला दाखवतो आता. इथं तर मी गांडूळ आणलेच नाही. अगोदर गांडूळ तिकडं लिंबाच्या खाली होते बरं का. लिंबाचं झाड आहे ना, तिकडं होतं. उन्हाळ्यात आपण खिलेरी बांधायचो तिथं. तर आता ह्याच्याकडे तुम्हाला गांडूळ दाखवतो. हे बघा, इथं हे 1-2 गांडूळ आहेतच. आणि हे बघा, मी इकडून तिकडं शेण टाकत होतो, पलीकडे शेण आहे. आणि इथं बघितलं तर हे बघा, हे गांडूळ खत कसं झालं. शेण लय भारी झाले. आणि आपल्याकडं पावसाळ्यात हे शेण पावसाने भिजले ना, तर त्याच्यामुळे गांडूळ आलेत. आता ह्याच्यात आपण जर पाणी मारत गेलं ना ह्या शेणावर, तर ॲटोमॅटिक गांडूळ येतात. आता इथली एक पोवटी काढून बघू आपण की ह्याच्याखाली आहेत का. कुठे गेली रे? नाहीत रे, इकडं नाहीत. पण इथं वरच्या बाजूला आहे बघा, इथं आहेतच. कारण हे सगळं त्यांनीच केलं. खाली उकरलं ना, थांबा, हे बघा, हे बघा, हे सगळे खाली गांडूळच आहेत. चालेल, हे हातात घेऊन दाखवतो. ह्याच्यात 1-2 तरी असतीलच पडले खाली, पण आहेत असे गांडूळं. ही पावडर त्यांनीच बनवली. ह्यांना सकाळी खायला टाकलं होतं, आता बसलेत. आज कोणाला कुठं चारायला बांधलं नाही. थोडं आता ह्या गुरांपैकी ह्या गुरांना सकाळी काटवणातून आणलेलं गवत खायला टाकलं होतं. आणि आज यांच्यापैकी कोणालाच कुठं चरायला बांधलं नाही. फक्त स्टॅलिनलाच आपल्या घराजवळच चरायला बांधले बाजूला. आता जिकडं सोयाबीन काढायचे ना, तर तिकडं चरायला न्यायचे. त्याच्यातले 1-2 गुरं. हरणं तर पक्का माझ्यासोबत चरायला जाणार. ह्याला मी माझ्यासोबतच ठेवणार आहे. गंगा चरायला जाईल. आणि बहुतेक ह्याच्यातलं बघू, जेवढे ॲडजस्ट होतील तेवढे थोड्या वेळाने चरायला बांधायचे. आता ही जी बसलेली जर्सी गाय ना, म्हणजे कालवडच माहिती पहिल्या त्याची. तर मी अगोदर सांगितलं होतं, तर ती आपली नाही. तर ती आज ज्यांची होती त्यांच्याकडे जाणार आहे. म्हणजे पाहुण्यांची होती ना, तर ती कदाचित मी अवथाण्याला गेल्यावर, नाहीतर आत्ता थोड्या वेळाने ती जाईलच. म्हणजे तिचे मालक तिला न्यायला येणार आहे, तर तिला घेऊन जातील. मी आधी पण व्हिडिओ सांगितलं होतं. तर ती आपली नाही, आपला व्यापार वगैरे नाही, पण ती आपली नाही, पाहुण्यांची होती. आपल्याकडे एक सेट होण्यासाठी एक 7-8 दिवस ठेवली होती आपल्याकडे. त्याच्यानंतर हरण्या, गंगा आणि ते 2-3 बसलेत तिकडे लाईननी. ऐक कसं वासरू बळच चालत आहे. चलतच नाही बैलगाडी मागं, तरी त्याला आज बळच आणलं घरापासून, सवय लागा म्हणून. आपल्या शेतात इथं काय रस्ता नाही, नाक्या उघडत नाहीत, काय नाहीत. त्याला एक बैलगाडीची सवय लागा म्हणून त्याला बळच आणले. पुढं बैलगाडी मी आलो आऊत घेण्यासाठी. त्याची मांडी बघितली ना, हा पाय पण तितकाच हालतोय बरं का. आणि त्याचा हिकडचा पाय ना, इथं पण मांडी तितकीच हालते बरं का. कारण ते घाबरलेले, त्याला ओढत आणलं इथपर्यंत, तर त्याच्यामुळे ते घाबरलेले. नाही ते इतक्या जवळ आले तर ते हरण्यासोबत मारामारी खेळत असतं. पण आज त्याचा पाय बघा कसा थरथर करतोय, इतकं घाबरले ते.
पण त्याला होईन त्याला काय यार, त्याने बैलगाडी बघितलेली, बैल पण बघितलेली त्यांनी, वरच्या शेडमध्ये बैल असतात, बैल त्याच्या जवळून जातात येतात, बैल पण नवीन नाहीत त्याला. आणि बैलगाडी पण काल त्याच्यासमोरच किती बैलगाडी चालत होती, बैलगाडी पण नवीन नाही त्याला, तरी पण ते लय घाबरलं होतं. आता तरी जरा बरं झालं, तर गाडी उभा केल्या केल्या त्याचं पूर्ण पासा थरथर करत होता, इतकं घाबरलं होतं ते. पण होईल सवय त्याला. 1-2 वेळेस असं बैलगाडी मागं आणलं ना, मग त्याला कळेल की आपल्याला चरायला जायचं असतं बैलगाडी मागं, मग होईल सवय त्याला. तर आऊत भरले बैलगाडी आणि कसं करतंय, चलतच नाही, हे चलत आहे पण ते महाग रेल ते. बैलगाडी घेऊन आले, आऊत सोबत आणले. तिकडं गौरंग बांधला, एक खिल्लारी बांधली आणि इकडं ही पांढरीवाली गाय काबरी बांधली. तर हे बघा ह्याची मांडी कशी हलती, तुर 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 करते. ह्याला फाशी बसत नाही बरं का. फाशी कधी बसते, ज्यावेळेस प्रेशर इथं खाली लागेल त्यावेळेस. पण हे प्रेशर लागतं त्याच्या इथं शिंगाची, इथं मानेला वरच्या साईडने ही मान आहे ना, तर इथं मानेला दबाव पडतो आहे वरून, आणि वरून दबाव पडल्यावर काहीच अडचण नसते. आणि इकडं खालनं त्याचा गळा एकदम मोकळा आहे, तर त्याच्यामुळे बघा इकडं कसं गळा मोकळा आहे, तर त्याच्यामुळे त्याला असं किती जरी ओढलं ना तरी त्याला फाशी बसणार नाही. पण त्याला एक सवय लागा म्हणून मी त्याला असं खेचत आणलं इकडं. आता ज्यावेळेस मला तळ्याकडे जायचं होतं ना, तर ते असं चलत नव्हतं, तर त्यावेळेस तर मी त्याला हातातच घेऊन गेलो होतो, आणि आता पण हातातच आणलं असतं, पण त्याला एक पाठीमागायची सवय लागावं म्हणून त्याला मी आज आणलं आहे, मुद्दामून आणलं आहे. तर हिवाला आपलं शेवटचं शेत आहे ना, कडवाळच्या शेताच्या बाजूचं शेत आहे. तर हे शेवटपासून इथपर्यंत मी अवथानात आणलं आहे. आता बैलांना एक लिंबाच्या झाडात सावली नाही ह्या, तर बैलांना एक 10-15 मिनटं आराम देतो इथं. एवढा आराम झाला की तिथं आपला मोत्या झोपल्या बघा त्या झाडाखाली, तर तिथपर्यंत घेऊन जायचं अवथानात. मग तिथं गेल्यावर सोडन मी अगोदर लाकडे आऊत घेऊन आलो होतो, पण लाकडे आऊत काय ह्याच्यात बुडानाच, कारण सोयाबीनचे बुडके काय काय ओले होते ना, सोयाबीनचे खोडं, तर त्याच्यामुळं लाकडे आऊत चलत नव्हतं, म्हणून मग परत लोखंडी आऊत झोपलं मी. तर मित्रांनो आता ह्या शेतातलं पूर्ण अवथाण्यात झाले. मी त्या कडेपर्यंत आडवा अवथाणीत गेलो आहे. फक्त 8 तास एका बाजूचे घेतलेत आणि दुसऱ्या बाजूचे राहिलेत, तर ते मी थोड्या वेळाने घेईन. आता बैलांना चरायला बांधले पाठीमागं दोघांना पण. आणि आता बघा कसलं पण म्हणजे गवत चांगलंच आहे ते, पण आता लय फास्ट खातील बैल, कारण कामं चालले ना, मग कसलं आहे गवत आणि फास्ट खाते, म्हणजे कसले नाही चांगलंच गवत आणि पटपट खातात जरा बैल. म्हणजे भूक लागलेली असते काम करून, काम नसलं केलं ना लय टाईमपास करतात. मी आता घरी जाणार आहे, घरी मी जेवण करून येतो, मग तोपर्यंत बैल पण गवत खातील. एक बैल कुठे गेला, हा चिमण्याच्या बरोबर बाजूनी सरजा पलीकडे, त्याच्यामुळे सरजा दिसत नाही. आणि मातीत ओल आहे बरं का, म्हणजे आपण पेरलं ना तर उगून येईल एवढी ओल आहे मातीत. हे बघा आता मी ही मोकळी माती घेतो बरं का, ही मोकळी माती ना, तर हिचं लाडू तयार होईलच नक्कीच. हे बघा हिचं लाडू तयार झाला म्हणजे बियाणे पेरलं तर उगून येईल ह्या मातीतून. बाकी ह्या गुरांच्या जागा बदलल्यात वाटते, पप्पा आत्ता आले होते खिलेरीच्या वगैरे. हिऱ्याची मी एकदा जागा बदलतो, त्याला मी हिथली मेघ काढतो आणि त्याला थोडंसं पलीकडे इकडचं शेतातलं गवत खाता येईल असं हिथं मेघ रवतो. हा बस हिऱ्या जा पुढे इकडे, ए पलीकडे जा, हां बस बस खा. हां आता त्याला चांगलं गवत खायला भेटते. चला जाता जाता ह्या बैलाची पण मी जागा बदलली, म्हणजे अगोदर तर त्याची बदललीच होती, पण ते माझ्याकडे लय बघायला लागला म्हणून त्याची जागा बदलून ठेवली. आणि पुढं आपल्या 2 गाय आहेत बरं का, कुठं त्या गंगान वृंदा, म्हणजे हे 4 आणि 8 जनावर आणलेत का इकडे. 2 बैल, हिऱ्या हरण्या 4, सीता आणि काबरी 6, गौरंग खिलेरी 8 आणि ती गंगानी वृंदात 10 गुरं आपल्या चरायला आणले तिकडे. म्हणजे जेवढे गुरं पप्पा चरायला घेऊन जातात तर तेवढे ते इकडेच आपण बांधलेत. तरी त्याच्यातली स्टॅलिन इकडं कुठंतरी बांधले असेल बाजूला.